नवे नवे त्यांचं सगळं जाणलेलं होतं. महाराजांनी त्या घरातल्या एका व्यक्तीला बोलावलं आणि सांगितलं, स्वतः जवळची रामनामी दिली, त्याला गेरू राबायला सांगितला. काशाय वस्त्र करावं लागतं ना. तर महाराजांनी 2 रामनाम्या दिल्या, त्यांना म्हणाले याला गेरू लावून वाळत घाला. ते 2 काशाय वस्त्र वाळले. महाराजांनी तुकाराम पंतांना जवळ बोलवलं, संन्यस्त आश्रमाचे सगळे नियम सांगितले. संन्यास आश्रमामध्ये कोणत्या वृत्तीने कोणत्या आचरणाने राहायचं आहे हेही सांगितलं. आणि पूज्य श्री महाराजांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. तुकाराम पंतांचे डोळे भरून आले. आपलं आयुष्य कृतकृत्य झालं याचं समाधान त्यांना लाभलं. कारण ते जाणून होते की मला संन्यास दीक्षा देणारा हा परब्रह्माचा अवतार आहे, हा लौकिक अर्थाने माझा भाचा आहे, सोडून द्या. आणि सज्जन होते, संन्यास दीक्षा झाली. इकडे भागवताचा निरूपणाचा भाग संपला. तुकाराम पंतांनी प्रसाद घेतला आणि त्याच दिवशी महाराजांच्या चरण कमलावर आपला देह समर्पण करून स्वतःची संन्यस्त आश्रमामध्ये देह सोडण्याची वासना समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या कृपेने पूर्ण केली. किती विविध रूप प्रल्हाद महाराजांचे. ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांना तर खूप वाटतं की अरे, देहात असताना कधी कळालंच नाही हो. साधं पांढरं धोतर, साधा नेहरू शर्ट, त्याच्यावर कोट, पटकन पटका मिळाला कळीचा तर दांडा, नाही तर रामनामी बांधून सुद्धा आनंदाने साध्या आपल्या साध्या चपला असायच्या, साध्या. अगदी शेवटच्या काळामध्ये पादुका ते सगळं आलं, नाही तर एक बंदी आपल्या साध्या चपला घालून हा महापुरुष स्वतःची वळकटी आणि रामाची पेटी कुणी घ्यावी ही पण अपेक्षा कधी नाही की माझे राम आहेत, त्या रामाला मीच डोक्यावर घेणार. आणि माझ्या रामाला डोक्यावर घेतल्यानंतर आज हे वैभव, इतक्या वर्षानंतर आज मला सांगा, सामान्य गोष्ट आहे का हो? इतक्या लोकांना आपल्याकडे 4 पाहुणे जर आले तर 4 दिवस त्यांच्यासाठी सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंतची व्यवस्था आपण कशी करतो हे ज्यांनी त्यांनी आपल्या अंतःकरणाला तपासून पाहावं. आज एवढी माणसं व्यवहार दृष्ट्या, आधी परमार्थ आपण नंतर पाहू, पण ही कोणाच्या सत्तेने चालते? जिजीमाय आणि महाराज रामानंद महाराज, ब्रह्मचैतन्य सगळे इथे आलेले आहेत. आपल्याला दिसत नाही कारण आपला जप कमी आहे. ज्यांचा जप आहे त्यांना ते दिसतायत. असे शुका